ठरवलंय हसून काम करायचं आणि शांत राहायचं. स्वतःसाठी 5 मिनिटं जरी मिळाली तरी मनापासून जगायचं. कारण एक गृहिणी फक्त घर सांभाळत नाही, ती घराला जगवत असते. आणि मला माझी ही ओळख खूप जास्त आवडते. हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा व्लॉग संडेच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशीचा आहे. आणि रविवार म्हटलं म्हणजे खूप सारी कामे आणि स्पेशल जेवण तर असणारच. तर आज मस्त डाळ बट्टी आणि ठेचलेल्या वांग्याच्या भाजीचा बेत आहे. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तर इथं मी जाडं गव्हाचं पीठ दळून आणलेलं होतं, म्हणजे विकतच आणलं होतं. तर ते अर्धा किलो घेतलेलं आहे. त्यामध्ये असा कुस्करून ओवा घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, कारण की अर्धा किलो पीठ आहे आपलं, त्यासाठी मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, जास्तही घालायची नाही, नाहीतर पिवळी होते अगदी बट्टी, म्हणून थोडीशी अर्धा चमचा जेवढी मी हळद घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये मोहनसाठी तेल घालायचं आहे. तर मी 2 चमचे म्हणजे की 2 पडी भरून यामध्ये तेल घातलेलं आहे, कारण की पीठ आपलं अर्धा किलो आहे ना, त्यासाठी. तर 2 पडी भरून तेल घालायचं आहे. आणि पहा, सगळ्या पिठाला मोयण लागेल याप्रमाणे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी दोन्ही हाताने केलं तरीसुद्धा चालेल, पण सगळ्या पिठाला तेलाचं मोयण लागलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करायचं आहे. मग थोडं पाणी घालून याचा घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. पातळ अजिबात मळायची नाही, अगदी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे बट्टी जी असते ना आपली ती अगदी नरम होते. आता कणिक मळल्यानंतर पहा, एका पातेल्यात मी गरम पाणी ठेवलेलं आहे. त्यावरती कुठलीही चाळणी असली तर चाळणी घ्यायची, नाही तर मग इडली पात्रामध्ये केली तरीसुद्धा चालेल. तर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बट्टीच्या पिठातला एखादा गोळा असा घ्यायचा, थोडासा मोठाच घ्यायचा आहे आणि आतून त्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर असं थोडंसं याला मॅश करायचं, म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना, बिलकुल त्याचप्रमाणे असं मॅश करायचं आणि गोल गोल बट्टीचा शेप द्यायचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही बघताय ना त्याचप्रमाणे याला बट्टीचा शेप द्यायचा आहे. अगदी गोल गोल गोळे करून ठेवले ना तरीसुद्धा चालतं, पण मी अशाप्रमाणे जसे आपले रोडगे असतात ना त्याप्रमाणे शेप देते. त्यानंतर चाळणीवरती ठेवायचे आहे. तर जेवढ्या चाळणीवरती आपल्या बट्ट्या मावतील तेवढे गोळे करून घ्यायचे आणि हे पहा, अशा प्रकारे गोल गोल शेप द्यायचा आहे आणि चाळणीवरती ठेवत जायचे आहे. तर जेवढ्या बट्ट्या मावतील तेवढेच गोळे करायचे आणि ठेवून घ्यायचे आहेत. तर एका टायमाला सगळे गोळे करून ठेवून दिले की चालते. नंतर जेवढे गोळे आपले एकदा बाफले गेले की मग दुसरे गोळे ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे सगळे गोळे मी करून घेते आणि नंतर चाळणीवरती फक्त 3 ते 4च गोळे मावतील. तर पहा, अशा प्रकारे शेप द्यायचा आणि चाळणीवरती ठेवून द्यायचं आहे. नंतर याला झाकणाने झाकून 10-15 मिनटापर्यंत मीडियम फ्लेमवरती होऊ द्यायचं आहे, म्हणजे बाफू द्यायचे आहेत. आणि आज पहा, मस्त देशी वांग्याची ठेचलेली भाजी करायची आहे. तर डाळ बट्टीसोबत ठेचलेल्या वांग्याची भाजी जर मिळाली तर आहा, काय टेस्ट लागते. अगदी गावाकडची आठवण होते बघा. तर आमच्या घरामध्ये तर जेव्हा कधी डाळ बट्टीचा प्लॅन झाला की त्याच्यासोबत ठेचलेल्या वांग्याची भाजीच होते, दुसरी कुठली भाजी आवडतच नाही. तर आज मस्त डाळ बट्टी आणि ठेचलेल्या वांग्याची भाजी असा बेत केलेला आहे. खूप दिवस झाले डाळबट्टी खाल्लीही नव्हती. म्हटलं चला आज संडेसुद्धा आहे आणि तेच करूया. टेस्टही छान येते आणि हिवाळ्यामध्ये वांग्याची भाजी खायलाही आवडते. बाकी उन्हाळ्यात खाल्ली की अगदी कडसड लागते, म्हणून उन्हाळ्यात काही वांगी जास्त आणावेसे वाटत नाही. पण हिवाळ्यामध्ये एकच नंबर टेस्ट येते ठेचलेल्या वांग्याची भाजीची. आता पहा, या बट्ट्या आपल्या बाफल्या गेलेल्या आहेत. तर आता एवढ्या बट्ट्या काढल्यानंतर लगेचच दुसरा बट्ट्या मी ठेवून देणार आहे. तर चला ठेचलेल्या वांग्याच्या भाजीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, म्हणजे 2 पडी भरून तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे. आणि पहा, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट मी अशा प्रकारे बनवून ठेवते आठवडाभराची. मग ऐन वेळेला आपल्याला कुटत बसावं लागत नाही. खूप फायदा होतो अशी पेस्ट जर करून ठेवलेली असली की जेव्हा कधी हिरवी मिरचीची भाजी असली की काढा पेस्ट आणि टाका, लगेच कुटत बसावं लागत नाही. तर मी तरी 8-10 दिवसाची पेस्ट अशा प्रकारे करून फ्रीजमध्ये ठेवतच असते नेहमी. आता पहा, जिरा आणि मोहरीची फोडणी दिली की अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आणि थोडीशी हळद घालायची आहे. ह्या भाजीमध्ये सुद्धा हळद थोडीशीच घालायची, जास्तही घालायची नाही. आणि मग कापलेले वांगे घालायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे वांगे लगेच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्येच ठेवायचे आहे, नाहीतर ते लगेच काळे पडतात. आणि सगळे वांगे घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे.
तुम्ही तुमच्या भाजीच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता, म्हणजे जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे मीठ घालायचं. आणि मग मसाल्याचा डब्बा तर हातोहात पुसून ठेवला की मग आपलं तेवढं कामही सोपं होते. लगेचच आपला डबाही साफ होऊन जातो, कारण जसे तसे हात त्या डब्याला लागत असतात, म्हणून हे काम आपलं सोपं होते. आणि मग मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडासा पाण्याचा शिंपका मारायचा आहे आणि भाजीला झाकून ठेवायचं. 5-10 मिनिटातच भाजी बनवून तयार होते. पाणी अजिबात घालू नका, फक्त थोडासा पाण्याचा शिंपका मारायचा आहे. हे देशी वांगे असते, ही ताजे असतात म्हणून खूप छान भाजी होते. अगदी नरम असतात आणि लवकरच भाजी बनते. आणि पूर्ण भाजी शिजल्यानंतर याला रवीच्या मदतीने घोटून घ्यायचं आहे, जसं तुम्ही बघितलं ना त्याचप्रमाणे. आणि शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, कारण जास्त कोथिंबीर खूप छान लागते या भाजीमध्ये. आणि पहा, मस्त ठेचलेल्या वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. डाळ बट्टीसोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान लागते, एकदा नक्कीच बनवून बघा. आणि आता पहा, रविवार असला की माझ्या घरामध्ये कपड्यांचा एवढा सगळा ढीग लागतो की विचारू नका. तसं मी 2-2 दिवसाआड धुतेच, पण संडे असलं की सगळ्यांच्या पॅन्टाही निघतात, मोजे, टी शर्ट सगळंच डबल निघत असते, म्हणून एवढा सगळा ढीग लागला असतो कपड्यांचा. तर चला, आता सगळे कपडे मी टाकते मशीनमध्ये. मशीन आहे तर बरी मजा आहे, नाहीतर हाताने वॉश करायचं म्हटलं तर कंबरपाठ एक होते. चला, आता कपडे टाकून दिले मशीनमध्ये आणि बट्टी ही सगळी झाली होती. तर एका बट्टीचे 4 तुकडे करायचे आहे, किंवा 2 किंवा 3 तुकडे केले तरीही चालतील. मी 4 तुकडे करत असते नेहमी. आणि तेलामध्ये याला तळून घ्यायचे आहे. तुम्हाला जास्त लालसर आवडत असेल तर तुम्ही लालसर ठेवू शकता, किंवा थोडेसे पिवळसर असले तरी चालतात. जास्त लालसर केले की मग ते थोडे कडक होतात, म्हणून जास्तही मी लालसर तळत नाही, अगदी थोडेसे लाल होईपर्यंतच तळते. आणि पहा, मस्त आपली एक घाण बट्टीचा तळून झालेला आहे. आता मस्त गरम बट्टी झाली की लगेचच आम्ही सगळे जेवायला बसले, कारण असेही 12:30 वाजलेच होते. आणि असाही सुट्टीचा दिवस असला की सगळेजण उशिराच उठतात आणि मी सुद्धा थोडी उशिराच उठते. आणि मग हळूहळू सगळी कामे होत राहतात, कारण तेच आपली रोजची तर तशीच लगबग असते. म्हणून संडेच्या दिवशी तरी निवांतपणाने थोडी काम होत असतात. आणि डाळ बट्टी म्हटलं म्हणजे बट्टीला चुरून खाण्यामध्ये जी मजा आहे ती अख्खी बट्टी खाण्यामध्ये अजिबात नाही आहे. तर आमच्याकडे तर असा चुरमा बनवून त्यावरती वरण टाकायचं, भरपूर असं तूप टाकायचं आणि आहा, मग त्याची खायची जी मजा असते ती दुसऱ्या कुठल्याच पदार्थामध्ये येत नाही असं वाटते मला. तर आमच्या घरामध्ये तर आम्ही अशाच प्रकारे खात असतो. बट्टीला पूर्णपणे चुरमा करून घ्यायचा त्यावरती. आणि आमच्याकडे आहे ना, फिक्कं वरणच केलं जाते बट्टीसोबत खायला. तिखं वरण आमच्या घरात कुणालाच आवडत नाही, म्हणून फिक्कं वरण बनवते. त्यावरती मस्त असं तूप टाकायचं, भरपूर असं. आणि तोंडी लावायला मस्त ठेचलेल्या वांग्याची भाजी. आहा, अगदी गावाकडचा टेस्ट येतो बघा, आणि खूप छान टेस्टी लागते. तर तुम्ही बनवली आहे की नाही अशा प्रकारची डाळ बट्टी, वांग्याची भाजी? आणि पहा, बट्टीसुद्धा किती मस्त नरम झालेली आहे ना. तर तुम्हालाही करायची असेल तर मी रेसिपी सांगितली आहे, नक्की एकदा करून बघा. आणि आता एवढं भारी भरकम जेवण झालं की मग दुसरं कुठलंच काम करावं असं वाटत नाही. जेवण झालं की असं वाटते थोडासा आराम करावा, तर थोडासा आराम करते. आणि भांडेसुद्धा मी दुपारी 4 वाजताच घासते उठले की. आणि आज तर गोष्ट अशी झाली की मशीनमध्ये कपडे टाकले आणि मी पहिल्यांदा विसरूनच गेले की आज कपडेसुद्धा धुवायला टाकले आहेत. 4 वाजता उठली तेव्हा मला आठवलं की कपडे टाकले आहेत मशीनमध्ये, आणि लवकर मग कपडे काढले. आणि आता एवढं ऊनही पडणार नाही की कपडे लवकर सुकतील, तर आज रात्रभर कपडे असेच बाहेर राहू द्यावे लागणार आहेत. तर होतं ना कधी कधी असं, हाताने धुत असलो तर आपल्या 5-10 मिनटामध्ये कपडे लगेच धुतले जातात, आणि मशीनमध्ये टाकले तर कधी कधी आठवणसुद्धा राहत नाही. तर असं माझ्यासोबत कधी जास्त वेळ झालेलं नाही आहे. अगदी पहिल्यांदाच असं झालं की मी मशीनमध्ये कपडे टाकले आणि विसरून गेली. चला, असो, छोट्या छोट्या गोष्टी घडतच असतात रोजच्या जीवनामध्ये. आणि मग काय, रविवार असला की एक्स्ट्राची कामे भरपूर असतात. विचार तर भरपूर करून ठेवलेला असतो की सुट्टीच्या दिवशी हेही काम करायचं, तेही काम करायचं, पण एक्स्ट्राचं काही काम होत नाही. शनिवारच्या दिवशी आणलेला भाजीपाला साफ करून ठेवायचा, कोथिंबीर निवडून ठेवायची,
वटाणे, तुरीच्या शेंगा हे सगळं आणलेलं असतं ते सगळं साफ करून ठेवायचं, सोलून ठेवायचं. यामध्येच जास्त वेळ जातो आणि चला रविवार असला की जेवढी कामे व्हायची तेवढी तर होत नाही, पण चला असो, आपणही शेवटी जीव आहोत, आपण काही मशीन तर नाही. कधी कधी आपल्यालाही वाटते ना असं की आपल्यालाही आराम करायला मिळो, पण पूर्ण आराम तर काही आपल्याला मिळणार नाही. स्त्रियांच्या जीवनामध्ये कुठे आराम लिहिलेला आहे? जिथं जा तिथं कामच करावं लागते. घरात असो किंवा दारी असो, माहेरी असो किंवा सासरी असो, काम काम आणि फक्त कामच करावं लागते. चला असो, हीच आहे एका स्त्रीची जीवनकथा. मग संध्याकाळचा मस्त चहा घेतला आणि आताही चहा घेता घेता सुद्धा कुठे निवांतता आहे. डोक्यात सारखा एकच विचार सुरू आहे, पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आणि कोणता अपलोड करायचा. तर चला असो, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.